होते तर क्षत्रिय होते, त्यांनी आपला राजधर्म पाळलेला आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी याबरोबर देखील समाजहिताच्या जनतेच्या भरपूर साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्या गोष्टी एका विशिष्ट प्रवचन आज तागायत आमच्यापर्यंत पोहोचू दिल्या नाहीत आणि म्हणून आम्हाला आजची परिस्थिती कुठेतरी भयावह पाहायला भेटते. शेतकऱ्याला आत्महत्या करायला लागते. फार वाईट वाटलं. पाठीमागे 14 तारखेला मी एका गावामध्ये व्याख्यानाला गेलो होतो. त्या दिवशी सुद्धा मी लोकमतचा पेपर पाहिला, चाळला, बघितला. लोकमतच्या पेपरवरती दिलेलं होतं 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि अक्षरशः आज पण तेच घडलंय. आज सुद्धा मी पेपर जेव्हा पलटून बघितला, उलटून बघितला तर काय पाहायला मिळालं? 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. काय चाललंय काय? ज्या शेतकऱ्याच्या जीवावर ही सगळी लोक जगतायत, ज्या शेतकऱ्याच्या जीवावरती हे सगळं राज्य, हे सगळं विश्व चाललेलं आहे, त्या शेतकऱ्याला आज मरावं लागतंय. तर दुसऱ्या बाजूला काय सांगितलं जातंय? मोठमोठे मंत्री आज काय, मंत्र्याचं स्टेटमेंट काय होतं? मंत्री म्हणतात की शेतकऱ्यांना आत्महत्या करणं आता फॅशन झालंय, तुम्ही मरा ना. फॅशन झाले असं म्हणतात आणि आपल्याला कुठल्याही प्रकारची मदत करण्याऐवजी आपल्या मृत्यूला, आपल्या आत्महत्येला फॅशन म्हणावी. खऱ्या अर्थानं राजाच्या काळातला शेतकरी, राजाने शेतकऱ्यासाठी काय केलं यासाठी राजा आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आणि तो कोणता समजून घ्यायचा आहे? तर तो आम्हाला डोक्यावर घेऊन नाचायचा नाही, तो आमच्या डोक्यात घालून समजून घ्यायचा आहे. आणि तो राजा आज आम्हाला समजायचा आहे की तलवारी पलीकडचा शिवाजी महाराज म्हणजे नेमका कोणता शिवाजी महाराज. आम्हाला आतापर्यंत महामानवांचे विचार कळाले, महामानवांचे कर्तृत्व कळालं, पण आमचं दुर्दैव असं आहे की छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आम्हाला वाटतं कुठेतरी तो एका ठिकाणी महाराष्ट्राचा आहे, कुठेतरी एखाद्या ठिकाणी तो मराठ्यांचा आहे. महात्मा फुले म्हणलं की कुठेतरी वाटतं तो माळ्यांचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणलं की कुठेतरी वाटतं तो दलितांचा आहे. पण या सगळ्या महामानवांनी केलं काय? त्या सगळ्या महामानवांनी काय केलंय? तर समाजाला उत्थानासाठी, समाजाच्या उत्थानासाठी काम केलेलं आहे. समाजाचा माणूस हा सुखी झाला पाहिजे, कष्टकरी सुखी झाला पाहिजे म्हणून प्रयत्न केलेले आहेत. पण आम्ही काय केलं? आम्ही काय घेतलं त्यांच्याकडनं? आम्ही या माणसाला जातीत वाटलं आणि जातीला ज्यावेळेस जातीत वाटलं ते सगळ्यात मोठं दुर्दैव आमचं आहे. त्यांचे विचार आम्हाला कळले नाहीत म्हणून आमची आज अवस्था आहे. फार वाईट वाटतं या सगळ्या गोष्टीला बघून. कारण मी पण त्या समाज रचनेतला एक भाग आहे, त्याच समाजातला मी पण आहे. म्हणून समजून घ्यायचे छत्रपती शिवाजी महाराज नेमके तलवारी पलीकडले कसे होते. मग समजून घेत असताना आपल्याला पुन्हा एक म्हणजे की असं म्हटलं जातं की ज्या लोकांना स्वतःचा इतिहास माहित नाही ती लोक इतिहास निर्माण करू शकत नाहीत. मग आम्हाला सुद्धा आमचा इतिहास माहित करून घ्यायचा आणि इतिहास निर्माण करण्याचं काम यापुढे करायचं आहे. मला वाटतं तुम्ही टाकलेलं पहिलं पाऊल आहे जे तुम्ही आज विचारांचा जागर या ठिकाणी घालताय. आमच्या मागच्या पिढ्याला कदाचित कळलं नसेल, मागच्या पिढ्यांनी या महापुरुषांचा खरा विचार जाणून घेतला नसेल, किंबहुना तो जाणून घेऊ दिला नसेल. पण आज आमचं ते पहिलं पाऊल आहे, आम्ही त्या दिशेने जातो आहोत. कारण आम्ही जर ते विचार खऱ्या अर्थाने जाणले, समजले तर आमच्यावर ही दारिद्र्य अवस्था येणार नाही. आम्ही निश्चित आमच्या अवस्थेतून पुढे जाऊ. मी फारसं तपशीलवार सांगणार नाही, कधी काय झालं, कसं घडलं, कुठले कायदे आज आले हे सांगणार नाही. पण समाज व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली आणि आजची कशी आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला शेतकरी कसा होता आणि आजचा शेतकरी कसा आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्त्रीला दिली जाणारी इज्जत ती काय होती आणि आजची कशी आहे? छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये जाती व्यवस्थेच्या संदर्भात काय विचार छत्रपतींचा होता आणि आज काय ते मी सांगणार. आणि म्हणून मला पुन्हा एकदा सांगायचं की आमचा इतिहास कोणी निर्माण केला? सर्वसामान्यांनी निर्माण केला. आमच्या समाजातल्या बहुजन लोकांनी केला. आणि लिहिला कोणी? ज्याला लिहिण्याची अक्कल होती त्यांना लिहिला, पण घडणारे आम्ही होतो. आणि म्हणून असं म्हटलं जातंय की आमचा इतिहास कोण्या लुंग्या सुंग्याने किंवा आयऱ्या गैऱ्याने लिहिला नाही. तो शाहिराच्या डफानं, घोड्याच्या टापानं, तळपत्या तलवारीनं, सह्याद्रीच्या ढालीनं, हिरव्या पिवळ्या शालीनं आणि युद्धात सांडलेल्या मावळ्यांच्या लाल रक्ताने लिहिलेला इतिहास आहे. आणि तो इतिहास आम्हाला समजून घ्यायचा आहे. आणि पुढे तरी खरा इतिहास जोपर्यंत आम्हाला माहित होणार नाही तोपर्यंत आमची ही जी वारकऱ्यांची जी परंपरा होती की समाजामधली अंधश्रद्धा दूर करणे, समाजातला माणूस उभा करणे, पण आजच्या परिस्थितीत नेमकं झालं काय? तर समाजातला माणूस आम्ही उभा नाही केला, समाजातला माणूस आजच्या लोकांनी आडवा केला. तो माणूस पुन्हा एकदा उभा करायचा असेल तर हे विचार आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. तो खरा विचार आम्हाला माहीत झाला पाहिजे. आणि तो विचार सांगण्यासाठी मी अल्पशा हा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सगळ्यांना माहिती आहे, कधी झालेला आहे? क्या बात! 19 फेब्रुवारी 1630 सगळ्यांना माहिती आहे. खरं तर कौतुक केलं पाहिजे पोरांचं, कारण या लेकरांना आज माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी, या वयात माहिती आहे. मला पण त्यावेळेस माहित होता कारण मी शाळेत जात होतो.
पण आज तुमच्या यांना आज पाहायला मिळते कुठेतरी कार्यक्रम साजरा होतो. तुमच्या काळात तुम्हाला आठवतंय का तुम्ही लहान असताना 19 फेब्रुवारीला असा मोठा कार्यक्रम झालेला? मी ज्यावेळेस बोलत होतो, तुमचे उद्धवजी क्षीरसागर असतील, त्यांना ज्यावेळेस फोनवर बोललो त्यांनी पण सांगितलं की आमच्या गावात नेमका सप्ताह झालाय. मला बरं वाटलं, कारण इथली लोक धार्मिक पण आहे, इथली लोक एका जाग्यावर येण्यासाठी काहीतरी प्रयत्न करतायत. म्हणजे आनंद वाटला बाबा की काही ना काहीतरी गावामधली ही लोक जागरूक आहेत, कुठला तरी उपक्रम गावात करतात. आणि खरं तर गावच शहरापेक्षा चांगली असतात, हा माझा सुद्धा वैयक्तिक मत आहे. कारण गावातल्या लोकांना एकमेकांची आज पण काळजी आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात कसे होते, आज कसे हे जाणून घ्यायचंय. ते म्हणजेच आपल्याला खऱ्या अर्थानं तलवारी पलीकडचे शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाया केल्या नाहीत का? छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाया केल्या, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढायापैकी छत्रपती शिवाजी महाराजांचं जास्तीचं कर्तृत्व कुठलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले छापे, घातलेले छापे आणि पार पाडलेल्या मोहिमा. छत्रपती शिवाजी महाराजांकडे एवढं सैन्य नव्हतं की कुठल्याही सैनिकाला, कुठल्याही एखाद्या मोगलाच्या किंवा आदिलशहाच्या किंवा बिजापूरच्या त्या सगळ्या लोकांना समोरासमोर लढा देऊ शकेल एवढं सैनिक आपल्याकडे नव्हतं. मग छत्रपती शिवाजी महाराजांना काय केलं? आपल्या सगळ्यांना माहित असेल, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ काय असती हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं. ती युक्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात, अखंड आयुष्यात वापरलेली, लावलेली. आणि म्हणून आपल्याला असं वाटेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त नुसती युक्ती लावली, युद्ध केलं नाही का? निश्चित केलं. आपल्या हयातीमध्ये अख्ख्या छत्रपती शिवाजी महाराजांना माणसं मारलेली आहेत 5 समोरासमोर. त्या 5 माणसापैकी 3 माणसं कोणती होती? 3 माणसं मुद्दाम सांगतो. अफजल खान आम्हाला माहिती आहे मारलेला, कारण आतापर्यंत आम्हाला एकच सांगितलंय, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला, त्याचा कोथळा बाहेर काढला. मग छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या समाजाचे? मग ते हिंदूचे. मग कोथळा कुणाचा बाहेर काढला? अफजल खानाचा. अफजल खान कुठल्या समाजाचा? तो मुसलमान समाजाचा. आमच्या डोक्यात बसलेले फिट पोरांच्या पण अफजल खान मुसलमानाचा आहे, छत्रपती शिवाजी महाराज हिंदूचे. मग निश्चित शिवाजी महाराज लढले कोणा विरोधात? म्हणे तर छत्रपती शिवाजी महाराज लढले मुसलमानाच्या विरोधात. हा सर्रास इतिहास आमच्यापर्यंत आलेला आहे. शाहिस्ते खान आणि अफजल खान इतकाच इतिहास आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण याच बरोबर आम्हाला हे पण कळलं पाहिजे की शिवाजी महाराजांनी जे 3 माणसं मारले त्याच्यामध्ये चंद्रराव मोरे असतील जावळीच्या खोऱ्यातले, बाजी घोरपडे असतील, किंवा मग अफजल खानाबरोबर असणारा जो वकील होता अफजल खानाचा, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, तो पण मारलेला. हे आम्हाला कोणी सांगितलंच नाही. आम्हाला फक्त इतकंच कळतं की छत्रपती शिवाजी महाराज हिंदूचे राजे होते आणि ते मुसलमानाच्या विरोधात लढले. सांगायचा अर्थ मला हाच आहे की छत्रपती शिवाजी महाराज धर्मासाठी कधीच लढलेले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज लढलेत या समाजासाठी. आणि तो विषय आम्हाला समजून घ्यायचा, तो विषय आम्हाला जाणून घ्यायचा. त्याला आपण खरा इतिहास म्हणू. का बरं, का निर्माण झाली असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्वराज्य निर्माण करण्याची उमेद? का वाटलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःचं स्वराज्य निर्माण करावं? काय कारण होती त्याच्या मागची? कारण फार सोपी होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरचा कार्यकाळ जर आपण बघितला तर अनेक शहरे या ठिकाणी होत्या. मोगल होते, निजामशाही होती, आदिलशाही होती, कुतुबशाही होती. आणि भारतामध्ये अशा वेगवेगळे वतन तयार झालेली होते. वतनदाराला काही घेणं देणं नव्हतं. राजाने सांगितलेलं काळातनं कर गोळा करायचा आहे आणि तो कर राजाला सबमिट, म्हणजे राजाला नेऊन द्यायचा आहे आणि आपलं वतन सांभाळायचं आहे. राजाला किती कर मिळतोय, राजाला किती शेतसारा मिळतोय हे राजाला तितकंच घेणं नव्हतं. राजाचा प्रजेशी काही संबंध नव्हता. मग वतनदाराचं काय काम चालू होतं? वतनदार गावामध्ये यायचे, वाटेल तशा प्रकारची लुबाडणूक करायचे. जर समजा सांगितलं असेल की 2500 रुपये या ठिकाणी कर जमा करा, जर सांगितलं असेल आपल्या गावातून सांगितलं असेल 2500 रुपये गोळा करत होते, 5,000 गोळा करून नेऊन द्यायचे. पुढं राजाला नेऊन देत नव्हते, तर 2500 राजाला नेऊन द्यायचे, बाकी आपल्या खिशात टाकायचे. आणि इतकंच नाही तर वाटेल त्या प्रकारचं त्यांचं वागणूक होती. गावामध्ये येऊन अत्याचार करणे, स्त्रियावर अत्याचार करणे, वाटेल त्याला लुबाडणे, तिथला धन संपत्तीसाठी सगळा उचलून नेणे आणि आपल्या परीनं या जनतेला वागवणे. आणि जनतेने जर ब्र काढला, कोणी जर कुणाच्या विरोधात काही बोललं तर त्याला जबर शिक्षा केली जायची. मग बाकीचे काय बोलणार आहेत? अशी अवस्था होती. आणि जिजाऊ मातेला त्या काळात लक्षात आलं की किती अवघड गोष्ट आहे बघा. शाहू राजे होते त्या काळात, त्या काळात शहाजी राजे होते आणि लखोजी राजे सुद्धा होते, जिजाऊचे वडील, जिजाऊचे भाऊ सुद्धा होते. आणि हे एवढे मातब्बर सरदार असताना देखील आदिलशहाच्या दरबारामध्ये चाकरी करत होते. आदिलशहाच्या दरबारात चाकरी करणं म्हणजे काय? होते सरदार. महाराष्ट्राचं बरंच सगळं महाराष्ट्र सांभाळण्याचं काम यांच्याकडे होतं.
पण एवढं सगळं त्यांच्याकडे काम असताना सुद्धा चाकरी मात्र कुणाची करावी लागत होती? आदिलशहाची. त्यांना दिलेले फरमान त्यांना आपल्या अंमलात आणावं लागत होते. शहाजी राजांना बऱ्याचदा वाटायचं एवढा मोठा मी शूर, पण मला देखील चाकरी करावी लागते, स्वतःच असं राज्य निर्माण करता येत नाही, ही कुणकुण त्यांच्या मनात होती. जिजामातेला सुद्धा वाटत होतं की या प्रजेचं कुठेतरी दुःख हरण झालं पाहिजे, दुःख नष्ट झालं पाहिजे. काय कारण असलं पाहिजे? कारण जनता ही अशी मरण येत नाही म्हणून जगायला लागलेली आहे. कुठल्याही प्रकारचं या जनतेला स्वातंत्र्य नाही. स्वतः रानामध्ये राबायचं, कष्ट करायचं, काम करायचं आणि झालेलं पीक सरळ सरळ देऊन एखाद्या राजाच्या, सरदाराच्या आणि वतनदाराच्या घशात नेऊन घालायचं आणि फक्त पोटाला लागेल तेवढंच घ्यायचं आणि आपलं जीवन कसं तरी काढायचं. ही अवस्था पूर्ण महाराष्ट्राची होती. अख्ख्या महाराष्ट्राची ही अवस्था होती. हीच जिजामातेला पाहवली नाही. कुठेतरी स्वतःचं राज्य निर्माण व्हावं, जनतेचं राज्य निर्माण व्हावं अशी त्यांना आतोनात मनातून इच्छा झाली आणि म्हणून त्यांनी ठरवलं स्वराज्य निर्माण करायचं ना. मग दुसऱ्याच्या मुलांनी कुठेतरी स्वराज्य निर्माण करावं असं त्यांना कधीच वाटलं नाही. स्वराज्य निर्माण करण्यासाठी मी माझा मुलगा देईन, मला माझ्या पोटी जन्माला येणारा जो पुत्र असेल तो या ठिकाणी स्वराज्य निर्माण करेल. आणि म्हणून आपल्या पोरांनी आता सांगितलं 19 फेब्रुवारी 1630 रोजी खऱ्या अर्थानं स्वराज्य निर्माण करणारा जन्माला आला, जो सगळ्यांचा बाप आपण म्हणतो त्याला. आणि मग हा जन्माला आल्यानंतर काय, तर जन्माला आल्यानंतर आता कुठेतरी वाटायला लागलं की आता हा व्यक्ती, हा मुलगा आम्हाला स्वराज्य मिळवून देईल. आणि छत्रपती शहाजी राजे त्यांना देखील आस होती की नाही, हा निश्चित मुलगा काम करेल. आणि म्हणून काय झालं तर 6 वर्षाचे असताना त्यांना कुठे घेऊन गेले? कर्नाटकाला घेऊन गेले, आदिलशहाच्या दरबारात. 6 वर्ष असताना, मुलांना लक्ष द्या, 6 वर्ष म्हणजे काय. 6व्या वर्षी घेऊन गेले. त्या ठिकाणी त्या दरबारातला सगळा कारभार त्याला दाखवून दिला. दरबारात कारभार चालतो कसा, कागदपत्र, कलम, कायदे कसे केले जातात, व्यवहार कसा होतो हे शिकवलं. आणि 12व्या वर्षी सगळं ट्रेनिंग झालं आणि 12व्या वर्षी जिजामातेसोबत परत पुण्याच्या परागणामध्ये आले. आणि पुण्याच्या परागणात आल्यावर काय पाहिलं जिजामातेनं? पुण्याच्या परागणामध्ये पाहण्यात आलं की कुणीतरी जगदेव राय नावाच्या माणसानं काय केलं होतं तर नांगर, त्या ठिकाणी गाढवाचा नांगर त्या पिकणाऱ्या जमिनीमध्ये मारला होता आणि रवून पहार ठेवली. त्या पहारेवर एक वाहन अडकून ठेवले. सांगितलं या जमिनीला जर पुन्हा कोणी घसणार असेल तर त्याचा कुळ, त्याचा वंश राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्या नेमक्या अफवेला फसणारा माणूस नव्हता. किंबहुना जिजामातेला स्वराज्य निर्माण करायचं होतं आणि म्हणून ती अंधश्रद्धा कधीच बाळगत नव्हती. कोणी म्हणलं तुमचा वंश नष्ट होणार आहे म्हणजे होणार आहे का, हे तिला माहित होतं की असं काही होणार नाही. आणि एवढी चांगली जमीन, आणि म्हणून तिनं सोन्याचा फाळ केला, शिवाजी महाराजांचा तो नांगराला लावला आणि हातात शिवाजी महाराजांचा तो सोन्याचा नांगर दिला आणि नांगर चालवला आणि दाखवून दिलं की कुणाच्या बोलण्यावरून, कुणाच्या सांगण्यावरून कुणाचा वंश नष्ट होत नसतो. ही अंधश्रद्धा त्या ठिकाणी जिजामातेनं संपुष्टात आणली आणि राज्य निर्माण केलं. आम्हाला तर असं सांगितलं होतं की मांजर आडवं गेलं की तुमचं होणारं काम होणार नाही. आपलं मांजर आडवं गेलं की आपण मागं बघ, पुढं बघ, मागं बघ, पुढं बघ, कोणी येतं का, आपल्या आधी जातं का. काय अवस्था आहे बघा. आमच्या डोक्यावर हे बिंबवलेलं, ही अंधश्रद्धा आमची बाहेर निघली पाहिजे तर आमचं काम होणार. आपल्याला वाटतं की आमोशेला कोणतं काम धरू नये, पण खरं सांगू छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या लढ्यांपैकी, राबवलेल्या मोहिमांपैकी, घातलेल्या छाप्यांपैकी सगळ्यात जास्त छापे जर त्यांनी कधी घातले असतील तर आमोशेला घातलेले. कारण रात्री किट्ट अंधार असतो अमावस्येच्या रात्री, आणि आपण काय करतोय हे समोरच्याला दिसत नाही, जवळच्या माणसाला दिसत नाही. आणि हीच संधी छत्रपती शिवाजी महाराजांनी साधली आणि अनेक लढाया, अनेक मोहिमा, अनेक छापे त्यांनी जिंकलेले आहेत. मग इथं आम्हाला समजतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी अंधश्रद्धा काढून टाकली. मला दुसरा मुद्दा आपल्या समोर मांडायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं तर शेतकऱ्यांसाठी सर्वात प्रथम त्यांनी काम केलं. आमच्याकडे बघा, तुमच्याकडे असेल काही गोष्टी की राजा महाराजांच्या काळामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरच्या राजा महाराजांच्या काळात काय व्हायचं तर इनाम असतात. 100 एकरचं इनाम, 200 एकरचं इनाम, 50 एकरचं इनाम दिला जायचं. म्हणजे ही इनामं होते आणि हे इनामं एका व्यक्तीला दिले जायचे बक्षीस म्हणून. आणि मग त्याच्यामध्ये कोणी राबायचं तर गावातल्या जनतेनं राबायचं. सगळं जे धन पिकेल, जे काय करायचं त्या शेतमालकाकडे आणून ठेवायचं आणि त्यानं दिलेलं ते स्वतःला खायला ठेवायचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही इनामं पहिल्यांदा काय केली, ही इनामं पहिल्यांदा जप्त केली, यांची मक्तेदारी पहिल्यांदा काढून घेतली. आणि जमीन काय केली तर ज्याला जो कसेल त्याला जमीन देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. जमिनीची मोजमाप केलं.
आणि जो काम करेल त्याला जमीन मिळेल. म्हणजे काय केलं? पहिल्यांदा शेतीमध्ये हा बदल शिवाजी महाराजांनी केला. गावामध्ये काय बदल केला? गावामध्ये पहिल्यांदा होते देशपांडे होते, कुलकर्णी होते, पाटील होते, देशमुख होते. मग ह्या देशमुख पाटलांकडनं, या कुलकर्णी देशपांड्याकडनं काय केलं? तर सुरुवातीला त्यांच्याकडून काय केलं? तर सुरुवातीला त्यांच्याकडनं त्यांना सांगितलं की वतनं तुमच्याकडून काढून घेतली जात आहे. वतनं काढली आणि वेतनं द्यायला सुरुवात केली. बघा, वतनं काढली म्हणजे काय केलं? त्यांची मालकी काढून घेतली आणि त्यांना आता काय केलं? पगारदार नोकर म्हणून नेमलं शिवाजी महाराजांनी. आणि काय सांगितलं? तुम्हाला ज्या पद्धतीनं त्या गावाच्या उत्पन्नानुसार तुम्हाला तुमचं वेतन दिलं जाईल. प्रजेला छळायचं नाही, प्रजेकडनं जास्तीचा पैसा उकळून काढायचा नाही. जो ठरलेला असेल त्या पद्धतीने मी तुम्हाला पगार देईल. आणि मग काय केलं शेतीमध्ये? बघा आमच्याकडची अवस्था कशी शेतीची बघा. आमच्याकडे काय केलं होतं? आज कोणी बसलेला शेतकरी, इथं सगळे शेतकरी मला माहिती आहे. मग असा कोणी शेतकरी ज्याच्यावर क्रॉप लोन नाही? क्रॉप लोन म्हणजे पीक विमा म्हणतो, सॉरी पीक कर्ज म्हणतो आपण त्याला. सगळ्यांकडेच आहे, माझ्या घरी सुद्धा आहे ना, तुमच्या घरी, सगळ्यांच्याच घरी. मग हे पीक विमा, सॉरी पीक कर्ज, क्रॉप लोन ज्याला आपण म्हणतो, याची खरंच शेतकऱ्याला गरज आहे का बरं? आपण जर म्हणलं तर आपण म्हणू असं काय म्हणाले तुम्ही? पीक कर्जाची गरज आहे ना म्हणे. पैसेच नाही तर आपलं पिकलंच नाही, पाऊस पाणी नाही, आसमानी केवढं मोठं संकट आहे. आणि परत जर सरकारनं क्रॉप लोन दिलं नाही तर पुन्हा सुलतानी आपल्यावर संकट यायला बसते. मग काय? अहो, आपल्याला आपल्या शेतामध्ये पिकण्यासाठी पैशाची गरज नाही, चांगल्या बियाण्याची गरज आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या वेळेस काय सांगितलं? जर कोणाला आऊस जोडी नसेल त्याला आऊस जोडी द्या. त्याच्याकडे एक बैल असेल तर दुसरा बैल आपल्या पैशातनं त्याला घेऊन द्या. चारा पाण्याची व्यवस्था करा. इतकंच काय, त्याला चांगल्या दर्जेदार बियाण्याची उपलब्धता करून द्या. आणि त्याला त्या पद्धतीनं द्या की त्याचं उत्पन्न ज्यावेळेस होईल बघा त्याचं उत्पन्न किती झालं, त्याच्याकडे नंतर तो पैसा आपला वसूल करा. आणि जर शेत पिकलं नसेल तर पुन्हा त्याला 1 वर्ष संधी द्या, आवडल्यास सोडून द्या. अशा प्रकारची व्यवस्था शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी केली होती. मला सांगा, शेतकऱ्याला जेव्हा ही कल्पना आली असेल की माझ्यासाठी जो राजा आहे तो राजा माझ्यासाठी डायरेक्ट विचार करतोय, सरळ विचार करतोय, तो राजा हा रयतेचा राजा आहे, शेतकऱ्याचा राजा आहे. कारण शेतकरी एकमेव माणूस असा आहे की तो जी गोष्ट पिकवतो ती गोष्ट पुन्हा एकदा दुसरं पीक काढण्यासाठी कामाला येते. कारण ज्वारीच्या दाण्यातून, गव्हाच्या दाण्यातून, हरभऱ्याच्या दाण्यातून पुन्हा दुसरं गव्हाचं, पुन्हा दुसरं ज्वारीचं भांड निर्माण होतं, पुन्हा गणेश निर्माण होतं. म्हणजे काय? सृजनशीलता, नवीन निर्माण करण्याची ताकद कुणात आहे? शेतकऱ्यांमध्ये. आणि शिवाजी महाराजांनी त्या काळात ओळखलं होतं. पण आमचं हरामखोर सरकार अजून त्याला ओळखायला तयार नाही. चारा छावण्या काल बंद केल्या, परवा पुन्हा चालू केल्या. नेमकी आमची अवस्था अशी झालेली की आमच्या सरकारनं आमच्यासाठी काम करायचंय की अजून उद्योजकासाठी काम करायचंय हे आम्हाला कळत नाही. आणि म्हणून मेक इन इंडियाचं जळलंय तिकडं स्टेज. कारण का जळलंय? कारण त्या ठिकाणी जळण्याचं कारण आहे की शेतकऱ्याचा टळटळाट त्यांना लागला. पाऊस पडत नाही, पाणी पडत नाही, हे तर आमची अडचण आहेच आहे. पण दुसरी कोणती अडचण आहे? आम्हाला आमच्या परीने ज्या गोष्टी लागतात त्या पण दिल्या जात नाहीत. पण त्या काळात तसं नव्हतं. शिवाजी महाराजांचं शेतीविषयीचं धोरण अतिशय सुंदर होतं. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या काळामधली एक सुंदर अशी कवीने कविता केलेली आहे. 2च ओळीची कविता आहे. एक लहान मुलगा शेतामध्ये उभं असतं, युद्धाची रणधुमाळी चालू असते, गनिमांचे घोडे येतील जातील, स्वराज्यामध्ये काहीतरी अडचण निर्माण करतील, म्हणून ती सगळी जनता, सगळे शेतकरी जागे. सगळ्या शेतकऱ्यांनी सावधान राहिलेलं आहे. कोण येतंय कोण जातंय सगळ्यांचं सगळीकडे लक्ष. बांधावरून 4 घोडे जात होते. घोडे जात असताना एक 11 वर्षाचं पोरगं त्या बांधावरती उभा होतं. त्या घोड्याला आडून त्याला सांगितलं, खबरदार, खबरदार, जर टाच मारून जाल पुढे, चिंधड्या उडीन राई राई एवढ्या. छत्रपती शिवाजी महाराज ज्याच्या काळातलं 11-12 वर्षाचं पोरगं, केवढं पोरगं असतं 11-12 वर्षाचं, ते पोरगं बांधावर मारून त्या 4 घोडेस्वाराला काय म्हणतोय? खबरदार, जर टाच मारून जाल पुढे, चिंधड्या उडीन राई राई एवढ्या. काय पोरानं छत्रपती शिवाजी महाराज पाहिले नाही, छत्रपती शिवाजी महाराजाचा राज दरबार पाहिलेला नाही. 11-12 वर्षाचं लेकरू त्या रानामध्ये उभा राहून काय म्हणतोय? खबरदार, जर टाच मारून जाल पुढे. आता मला सांगा, त्याच्या हातात आसून असून काय असणार? एखादं काढूक असेल, झालंच तर काय असेल? आपल्याकडला आसूड असेल, आसूड कोरडा काहीतरी असेल का नाही? याच्यानं काय त्याची निड्या पाडणार त्याचा? त्या घोडेस्वाराचं, हातात तलवार असणाऱ्या घोडेस्वाराचं. पण त्याला वाटत होतं ना की शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये गरिमानं घुसू नये, शत्रू पक्षातला कोणी एखादा इकडे माणूस येऊ नये, त्याला ही भावना निर्माण झाली होती. त्याची भावना का निर्माण झाली असेल? त्या घोडेस्वारातला एक घोडेस्वार खाली उतरला आणि त्या पोराला विचारलं की बाबा, तुला असं का वाटतं?
तुला असं का वाटतं आणि तू आम्हाला का अडवतोयस? त्यांना सांगितलं की हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे. इथं कोणी गनिमाना येऊन आक्रमण करू नये, इथं कोणी शत्रू पक्षातल्या माणसानं घुसू नये, म्हणून मी माझ्या परीनं काम करतोय. तो उतरलेला घोडेस्वार छत्रपती शिवाजी महाराज होते. हे लक्षात घ्या. ही जी भावना आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं. का बरं लोकांना असं वाटत असेल, त्या 11-12 वर्षातल्या मुलांना का वाटत असेल असं? कारण याच्या अगोदरच्या राज्याच्या काळामध्ये जर युद्धप्रसंग असतील तर काय व्हायचं? उभे पिकं आडवे केले जायचे. येणारी सगळे घोडदळ त्या पिकातून घालून दिलं जायचं. जिथं कुठं घोडे थांबले असतील रात्रीच्या मुक्कामाला त्यांना उभं पीक खाऊ घातलं जायचं. ही अवस्था शिवाजी महाराजांच्या काळाच्या पूर्वी होती आणि ही अवस्था त्या शेतकऱ्यांना सहन करावं लागत होती. विचार करा, आपण एखादं हाताच्या फोडावानी एखाद्या मुलाला वाढवावं तसं आपण शेतातलं पीक वाढवत असतो. आणि वाढलेलं पीक आता नेमकं आपल्याला घास त्याचा मिळणार आहे आणि नेमकं त्यात जर कोणी आपला एखादं जनावर घातलं, कोणीतरी 4-2 बैल नेऊन सोडले, कोणीतरी 4-2 मसाडा नेऊन सोडला, तर कसं वाटतंय आपल्याला? ही परिस्थिती आपण नाही सहन करू शकत. आपण त्याच्या घरी जाऊन भांडतो, त्याला सांगतो की माझ्या पिकामध्ये तुझे ढोरं आले होते का, झोपला होता काय? मला सांगा, त्या काळामध्ये ही सगळी उभी पिकं आडवी केली जायची. पण शेतकऱ्यांना हे लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हापासून इथं राज्य करायला लागले, त्यांनी सांगितलं की हा आपला एरिया आहे, आपला हे स्वराज्य आहे. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य कधीही त्या उभ्या धानातून गेलं नाही. ते कधी शेतकऱ्यांच्या पिकातून गेलं नाही. ते एक बांधावरून जायला लागलं. कारण का? शेतकऱ्यांच्या साठीचा एक फरमान शिवाजी महाराजांचं सैन्याला होतं. सैन्याला सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागता कामा नये. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला, भाजीचा देठ काही कामाचा आहे का? भाजीचा देठ काही कामाचा आहे का? पण छत्रपती शिवाजी महाराजांनी काय सांगितलं होतं की भाजीच्या देठाला हात लागता कामा नये. याचा अर्थच असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची सैन्याला सक्त ताकीद होती की कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्याचं नुकसान झालं नाही पाहिजे. इतकंच काय, तुम्ही जर कुठं मुक्कामाला थांबले असतील तर आजूबाजूला शेतकऱ्याने उन्हाळ्याच्या निमित्तासाठी चाऱ्यासाठी गंज्या लावलेल्या असतील. तुम्ही झोपत असताना दिव्यातल्या वाती विझवून झोपलं पाहिजे. कारण कुणीतरी उंदीर त्या ठिकाणी घुसेल, ती वात आहे ती ज्योत वात घेऊन जाईल, त्या गंजीला आग लागेल आणि त्या पूर्ण गंजा जळून जातील. शस्त्र असतात ते सगळे त्यांनी तिथं बाळगले होते. बघा, आज तलवार घेऊ नका बरं का. आता पेन घ्यायची गरज आहे. पेन, वही, पेन, पुस्तक. त्यांनी तेव्हा तलवारी घेतली. आणि काय झालं होतं, त्यांचं ठरलं होतं जंगलामध्ये जाऊन ते त्या ठिकाणी खेळ खेळायचे. विट्टू दांडूच्या नावावर ते घरून निघायचे. जंगलात गेल्यानंतर सगळे सवंगडी त्या ठिकाणी युद्धकला शिकायचे. एका सवंगड्याला त्या जंगलाच्या वाटेवरती उभं केलं जायचं आणि कोणी वाटसरू जर येत असेल तर त्या वाटसरूला बघून आपल्याकडे येतो की काय, हे जर आपल्याकडे येत असेल, आपल्याला बघायला येत असेल तर हे खून करायचे. कुठला तरी आवाज काढायचा आणि सांगायचं. काय सांगायचं? आपल्या आवाजातून सांगायचं. कोणी शिट्टी वाजवत असेल, कोणी कोणाचा आवाज काढत असेल, म्हणजे समजून घ्यायचं कोणतरी यायला लागलेलं आहे. आणि मग हे सगळं होत असताना काय झालं तर एक वेळेस आता शिवाजी महाराजांचं काम चालू झालेलं आहे, स्वराज्य निर्मितीचं काम चालू झालेलं आहे. हळूहळू ही बातमी जिकडे तिकडे मावळ खोऱ्यामध्ये पसरलेली. मावळ खोऱ्यातील प्रत्येक तरुणाला वाटायला लागलं, प्रत्येक माणसाला वाटायला लागलं की स्वराज्य निर्माण झालं पाहिजे, आपलं राज्य निर्माण झालं पाहिजे. प्रत्येक जण येऊ लागला आणि स्वराज्य निर्मिती करण्यासाठी आपलं स्वतःचं काहीतरी योगदान देण्याच्या प्रयत्नातून काम करू लागला. म्हणून बहिर्जी नाईक, त्यांचं तुम्ही नाव ऐकलं, नाईक ही त्यांना नंतर पदवी लागलेली आहे. मग बहिर्जी त्या ठिकाणी आले. बहिर्जीला असं वाटलं की आपण एरवी तरी घरी बसून येत, आपल्याला काही जरी काम मिळालं. बहिर्जी रामोशी समाजाचे होते आणि त्या काळात रामोशी समाज म्हणजे आजकालच्या भंगी समाजासारखा होता. त्याला गावाच्या बाहेर टाकलेलं होतं, अस्पृश्य म्हणून गणलेलं होतं. पण त्याला वाटत होतं की आपलं कुठेतरी स्वराज्य निर्माण व्हावं आणि आपण स्वराज्यासाठी काहीतरी काम करावं, म्हणून आपण शिवाजी महाराजांकडे, बाळराजांकडे गेलं पाहिजे. आणि म्हणून ते त्या जंगलाच्या दिशेनं निघाले. जंगलाच्या दिशेनं जात असताना अचानक त्या ठिकाणी तो वाटसरू कोणीतरी येतोय बघून त्या मावळ्यानं अतिशय सुंदर असा मोराचा आवाज काढला आणि सगळ्या मावळ्यांना, छत्रपती शिवाजी महाराजांना जाणीव झाली, माहिती झालं की आपल्याकडे कोणीतरी येतंय. मग बहिर्जी आत आले. तसेच राजांना कृनिसाद केला आणि राजांना सांगितलं, बाळराजे, मला असं आमच्या कानावर आलंय की तुम्ही स्वराज्य निर्माण करू पाहताय, जनतेचं राज्य निर्माण करू पाहताय. माझ्यासारख्या गरीबाला जर तुमच्या स्वराज्यात काही काम करण्याची संधी मिळेल, तुम्ही देईल ते काम मी करायला तयार, तुम्ही सांगेल ते काम करायला मी तयार आहे, पण मला तुमच्या सैन्यामध्ये काम करायला संधी द्या. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितलं, खालून वरून सगळं त्यांना बघितलं आणि सांगितलं, एक काम करा, तुमचं काय नाव म्हणले? माझं नाव बहिर्जी. एक काम करा बहिर्जी, आपण उद्या राजवाड्यावर या, आपण उद्या बोलू. मग छत्रपती शिवाजी महाराज असं सांगितल्यानंतर पुढे निघाले. बहिर्जी पाठीमागे निघाले, कारण उद्या भेट ठरलेली होती. बहिर्जी पाठीमागे जात असताना त्यांनी अचानक राजांकडे पाठीमागे वळून बघितलं आणि राजाला काय सांगितलं?
राजा तुमच्या या पोराला सांगा, तुमच्या या मावळ्याला सांगा की या दिवसात मोर ओरडत नसतात. या दिवसात मोर ओरडत नसतात म्हणजे काय? मोर कोणत्या दिवसात ओरडतात, पक्षी प्राणी कोणत्या दिवसामध्ये काय करतात हे बहिर्जींना चांगलं माहित होतं. बहिर्जींना चांगलं माहित होतं. आणि हे कुणाला माहित झालं आता? हे शिवाजी महाराजांना माहित झालं. शिवाजी महाराजांनी ते लगेच हेरलं आणि शिवाजी महाराजांनी ठरवलं की हा माणूस निसर्गाचा चांगला अभ्यासक आहे, याला समाजातल्या बऱ्याच गोष्टी माहित आहेत. आणि म्हणून पुढे त्यांनी काय केलं? गुप्तहेर खात्याचं प्रमुख कुणाला नेमलं? बहिर्जी नाईकांना गुप्तहेर खात्याचं प्रमुख नेमलं. मला सांगा, बहिर्जी नाईकाच्या नंतर गुप्तहेर खात्यामधले किती मावळे तुम्हाला माहिती आहेत? बहिर्जी नाईकानंतरचे जे लोक आहेत जे गुप्तहेर खात्यात, त्याच्यापैकी आपल्याला कुणाचंच नाव माहित नाही. त्याचं कारण काय असलं पाहिजे? अरे त्याचं नाव गुप्तहेर खातं आहे, मग गुप्तहेर खात्यातले नाव आपल्याला कशाला माहित होतील? बरोबर की नाही? मग गुप्तहेर खात्यातली नाव आपल्याला माहित होणार नाहीत, कारण ते गुप्तहेर खातं आहे. पण आपल्याकडे नेमकं काय झालं? आमच्या गुप्तहेर खात्याचे एवढे वाभाडे निघालेत. आपल्याला आता काल बातम्यामध्ये सांगितलं, हेडलीनं सांगितलं होतं की मुंबईवर जो 26/11चा हमला झाला की नाही, त्याच्या अगोदर 2 वेळा तसा प्रयत्न झाला. मग आमचं काय गुप्तहेर खातं झोपलं होतं काय? मग आम्ही काय शिकलो महाराजांकडनं? ह्या गोष्टी आम्ही का नाही शिकलो महाराजांकडनं? कारण ह्या गोष्टी आम्हाला आतापर्यंत कोणी सांगितल्या नाहीत. आमचं मंत्रालय जळून खाक झालं, पण आम्हाला त्याचा काही थांग पत्ता लागला नाही. का नाही कळतं या गोष्टी? कारण शिवाजी महाराजांना एवढ्या वर्षानंतर 400 वर्ष 350 वर्ष म्हणजे आज शिवाजी महाराजांची जी जयंती आहे ती किती जयंती आहे? पोरांनो सांगता येईल का? 386वी जयंती आहे. पण आज तागायत आम्हाला शिवाजी महाराज या विचाराने कळलेच नाहीत. आम्हाला शिवाजी महाराज रंगवून सांगितलंय. आमच्याकडे रामायण महाभारताच्या पण कथा होतात आणि बऱ्यापैकी आम्हाला रंगवून सांगितले जातात. आम्हाला आमचा स्वभाव आहे, आम्हाला जे सांगितलं आम्ही ते लगेच आमच्यात उतरून घेतो. माना डवलत ऐकून घेतो. मग शिवाजी महाराजांचा तोच धागा धरला आणि लोकांनी सुद्धा आम्हाला शिवाजी महाराज तसेच सांगितले. आपण देखील डोळे झाकून ऐकायला लागलो. शाहिस्तेखानाचे बोट तोडले, औरंगजेबाला पळो की सळो केलं, अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. आणि हेच आमच्या डोक्यात. पण ह्या गोष्टी शिवाजी महाराज आम्हाला कोणी सांगितल्याच नाही. म्हणून ह्या गोष्टी आम्हाला समजून घ्यायच्या. शिवाजी महाराजांनी इतकं साधं सोपं काम केलेलं नाही मित्र. शिवाजी महाराज आज तागायत आपल्याला लक्षात आहेत. त्या काळातला आपल्या पिढीतला एखादा माणूस कुणाला लक्षात आहे का? सांगा तुम्ही मला. तुम्ही सांगा की माझ्या आजोबाच्या आजोबाचा आजोबा त्याचं नाव असं असं होतं. असं नाही, आम्हाला माहितच नाही ना. कारण त्यांचं कर्तृत्व तसं नव्हतं, त्यांचं कर्तृत्व तसं होतं. मग हे आम्ही शिकलं पाहिजे. हे तलवारी पलीकडचे खरे शिवराय आम्हाला लक्षात आले पाहिजे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात त्यांनी पुन्हा अजून काय काय केलं असं एकही क्षेत्र नाही शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी काम केलं नाही. दुसरं महत्वाचं स्त्रियांच्या संदर्भातलं मी सांगतो. कारण जसा शेतकरी महत्वाचा आहे तसा स्त्री सुद्धा महत्वाची, महिला सुद्धा महत्वाची. कारण या पृथ्वीवर जर शेतकरी शिल्लक राहिला नाही तर कोणी जगल का? शेतकऱ्यांनी काम केलं नाही तर जमल का? कोण जगू शकणार नाही. कारण त्याला खायला पोटाला पैसे लागत नाही, त्याला खायला पोटाला गाडी बंगला लागत नाही, त्याला खायला पोटाला रस्ते, महानगर, मंदिर, शाळा, कॉलेज लागत नाही, त्याला पोटाला अन्न लागतं. तसंच या जगावर माणूस जर निर्माण व्हायचा असेल तर स्त्रीची असणं गरजेचं आहे. पण नेमकं झालं काय आमच्या भारत देशात, आमच्या महाराष्ट्रात विशेषतः काय झालंय? जन्माला याच्या अगोदर मुलीचा म्हणजे काय समजलं ना? जन्माच्या येण्याच्या अगोदरच कळीला खोडण्याचं काम आमच्याकडे चालू झालंय. का बरं झालं असेल असं? आज आमच्याकडे एवढं तंत्रज्ञान आलं, आमच्याकडे शाळा महाविद्यालय आले, आमच्याकडे एवढं तंत्रज्ञान येऊन बसलंय. माझा आवाज जर त्या कोपऱ्यातल्या व्यक्तीला ऐकायचा असेल तर माईक पण आलाय. मग एवढं सगळं तंत्रज्ञान असताना आम्हाला असं का करावं लागतं? का जन्माला येण्या अगोदर मुलीला मारावं लागतं? याचं कारण आम्ही शोधलं पाहिजे. कारण काय झालंय, एका बाजूला अशा आम्हाला लोक पाहायला मिळतात की त्यांना गाडी आहे, बंगला आहे, खायला प्यायला सगळ्या गोष्टी आहेत, पण आमच्या पोटाची काळजी आम्हाला नाही. आमच्या पोटाला जे पाहिजे ते आम्हाला नाही. मग आमच्याकडे परंपरा प्रथा पण भरपूर आलेल्या आहेत. आम्ही त्या परंपरेचे सगळेच पाईक झालेलो आहे. चांगल्या परंपरा माहित नाहीत, वांगल्या माहित नाहीत, माठी मागून आल्या आणि पुढे चालू आहे, असं झालेलं आहे. मग आता सगळ्यात मोठी परंपरा काय म्हणे, का बरं मारतायत मुलींना? तर कोणीतरी सांगतं की नाही, हुंडाबळीचा लय मोठा प्रॉब्लेम आहे आणि जर मुलगी जन्माला येते तिला उद्या लग्न करायचं म्हणल्यावर कसं करावं? आता आपल्याकडे लातूरची गोष्ट माहित असेल. लातूरला एका मुलीनं काय केलं तर बापाकडे पैसे द्यायला, हुंड्याचे पैसे द्यायला पैसे नाहीत. पेपर ज्यांना वाचला त्याला माहित आहे.
तर त्या मुलीने आत्महत्या केली, चिठ्ठी लिहून ठेवली वडिलाच्या नावावर, 12वी पास पोरगी. किती अवघड परिस्थिती बघा. 1.5 एकर शेती होती तिच्या वडिलाला. 1.5 एकरच्या शेतीवाल्याला पोरीला हुंडा देता येईल का? त्याला वार्षिक उत्पन्न त्याचं किती, पाऊस पाणी किती, ह्याचा विचार झाला नाही पाहिजे. पण आमच्या समाजात काय झालेलं आहे, ज्यांना जास्त हुंडा दिला तो प्रतिष्ठेचा आहे. काय लग्न केलं बाबा 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 बघायचं कामच नाही. काय मांडव दिला, किती लोक उठले, काय जेवलेत, काय हुंडा दिलाय, काय तिला सोनं नाणं केलं, हे आमच्याकडे प्रतिष्ठेच्या वस्तू आहे, प्रतिष्ठेच्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि हीच प्रतिष्ठा काय करते आम्हाला, हे असे कामं करायला भाग पाडते. मग कोणी परडीला जाय, कोणी कुठं जाय, वापस. म्हणजे ही अवस्था आहे ना बघा. पण मला सांगायचं काय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ही अवस्था नव्हती. असं कुठं तुम्हाला असं आढळेल का, कुठं दिसून येईल का की मुलीला जन्माला येण्या अगोदर मारलंय म्हणून? अजिबात असं पाहायला मिळणार नाही शिवाजी महाराजांच्या काळात. कारण काय होतं, शिवाजी महाराजांनी त्या पद्धतीचा समाज निर्माण केला होता, त्या पद्धतीची व्यवस्था निर्माण केली होती. म्हणून बघा, शिवाजी महाराजांच्या अगोदरच्या काळामध्ये स्त्रियांच्या आबरूला कसलीच किंमत नव्हती. वाटेल त्या सरदाराला, वाटेल त्या वतनदारांना, अगोदरच्या काळातली गोष्ट सांगतो, वाटेल त्या वतनदारांना गावात यायचं, वाटेल त्या लोकांना, त्या गावातल्या पुरुष मंडळींना मारून टाकायचं आणि तिथल्या असणाऱ्या स्त्रियांना घेऊन जायचं, जनानखान्यात ठेवायचंय. अशा प्रकारची अवस्था होती. वाटेल त्या स्त्रीला, वाटेल त्या मुलीला भोगायचं आणि परत आपला राजा असल्याचा, सरदार असल्याचा, वतनदार असल्याचा थाटानं मिरवायचं. कुणाला कुणाचा न्याय मागता येत नव्हता. आणि ही गोष्ट जिजामातेला, हीच गोष्ट छत्रपतींना पाहवत नव्हती. म्हणून स्वतःचं राज्य निर्माण करायचं होतं. समाजाला उभं करायचं असेल तर पहिलं स्त्रीला उभं केलं पाहिजे, स्त्रीचा सन्मान झाला पाहिजे, स्त्रीला मान मिळाला पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं आमच्या संतांना देखील खूप सुंदर म्हटलेलं आहे, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. कारण कन्या महत्वाची हे साधू संतांनी पण ओळखलं आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांनी पण ओळखलं होतं. आणि म्हणून त्यावेळेस काय केलं त्यांनी, तर त्यांनी ठरवलं आपल्या सैन्याला, बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधातले सुद्धा लोक होते. राजाची पाटलाची गोष्ट आपल्याला माहिती आहे. राजाचा पाटील म्हणजे कोण? राजाचा पाटील म्हणजे गावाला सांभाळणारा, शिवाजी महाराजांनी नेमून दिलेला माणूस असेल, शिवाजी महाराजांकडून काम करणारा माणूस असेल. पण त्यानं एका गरीबाच्या मुलीला भोगलं आणि त्या मुलीला आपल्या जीवाचं माती झाली म्हणून त्या मुलीनं आत्महत्या केली. कारण दाद मागावं कुणी मागणार नाही. गाव हळहळा, गावानं नुसता हळहळ व्यक्त केला, पण गावानं कुणी बरं काढलं नाही, आवाज काढला नाही. ही बातमी शिवाजी महाराजांच्या कानावर गेली. शिवाजी महाराजांनी तात्काळ त्या पाटलाच्या मुसक्या बांधल्या आणि त्याला काय केलं, तर दरबारात हजर केलं आणि त्याला शिक्षा टोटवली. याचे पाय आणि हात काय केले पाहिजेत, कलम केले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांची ही त्यावेळेस काळजी केली. ही गोष्ट ही माहिती सगळ्यांना सर्वश्रुत आहे. पण आज नेमकं काय होतं, किती स्त्रियांवर अन्याय अत्याचार होतात आम्हाला बातम्यात ऐकायला भेटतात, पेपरवर ऐकायला भेटतात. पण अन्याय करणारा माणूस जितका मोठा तितकी लवकर त्याची सुटका आहे, त्याच्यावर केस होत नाही. पोलीस स्टेशनचा संबंध आमच्या पुरुष मंडळींना सगळ्यात जास्त आहे आणि जे तालुक्याच्या ठिकाणी जातात त्यांना अजून जास्त आहे. आणि जे राजकारणात थोडंफार पुढे जात आहेत, त्यांचा प्रयत्न करतात, त्यांना अजून त्याच्या पलीकडचं माहिती आहे. माणूस गेला, माणसानं काही गुन्हा केला त्या ठिकाणी, तर पहिले ते पोलीस स्टेशन जाताना म्हणतात एफआयआर फाडा. एफआयआर फाडतच नाही. ते फोन लावतं, हे माणूस कोणाचा आहे? मग ते म्हणते साहेब हे तुमचा माणूस आलेला आहे, कसं करायचं? एफआयआर फाडायचं नाही फाडायचं. काय अवस्था आहे बघा. ज्या लोकांना आपल्या पैशावरती पगार दिला जातो त्या लोकांनी कुणाच्या तरी हाताचं खेळणं होऊन काम करावं. ती अवस्था शिवाजी महाराजांच्या काळात नव्हते. विचार करत बसले नाही, कमिट्या निमित्त बसले नाही, आयोग निमित्त बसले नाही. सांगितलं, शहानिशा केली, यानं गुन्हा केलेला आहे, सारा गाव हळहळलेला आहे, त्याचे हात पाय तोडले पाहिजे, कलम केले पाहिजे. एवढी सगळी व्यवस्था स्त्रियांच्या संदर्भात शिवाजी महाराजांनी केली होती. दुसरा मुद्दा, शिवाजी महाराजांनी काय केला स्त्रियांच्या संदर्भात? आपल्याला ऐकायला ही गोष्ट आलेली नसेल किंवा आली पण असेल, वाचक मंडळींना ती लक्षात लगेच येते. सखोजी गायकवाड नावाचा शिवाजी महाराजांचा सेनापती होता आणि शिवाजी महाराजांनी त्या सखोजी गायकवाडाला सांगितलं की एक किल्ला जो आहे तो किल्ला मला तो माझ्या स्वराज्यात पाहिजे. स्वराज्यात भरपूर किल्ले झाले, तो पण एक किल्ला असला पाहिजे. म्हणून तो सखोजी गायकवाड किल्ला जिंकायला निघाला आणि किल्ला जिंकायला निघाला तसाच तो गेला गडावर. बघितलं त्यानं त्या किल्ल्यावरती, त्या किल्ल्याची एक किल्लेदार होती, एक स्त्री, तिचं नाव होतं सावित्री देसाई. ती सावित्री देसाई इतक्या जबरदस्त पद्धतीनं त्या सखोजी गायकवाडासोबत लढली. 27 दिवस त्या महिलेनं तो किल्ला लढवला आणि 27 दिवसानंतर सखोजी गायकवाडानं अथांग परिश्रमानंतर तो किल्ला जिंकला. आणि आनंद झाला त्याला की आपण किल्ला जिंकलेला आहे, पण दुसऱ्या बाजूला राग पण त्याला आला.
एक महिला 27 दिवस झाले, मला एवढा मोठा सेनापती शिवाजी महाराजांचा, आणि त्यानं त्या सुडाच्या भावनेतून त्या महिलेवर बलात्कार केला, अत्याचार केला. आणि ही बातमी जेव्हा शिवाजी महाराजांना कळली, त्या बाईनं सांगितलं जाऊन की काय तुमचं स्वराज्य, तुमच्या तुमच्या सेनापतीनं येऊन अत्याचार स्त्रियावर करावा हे तुमच्या स्वराज्याला शोभणारी गोष्ट नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना शहानिशा करून त्या सखुजी गायकवाड कोण होता? त्यांचा सरदार होता, त्यांचा सेनापती होता. त्यांनी त्यांचे डोळे काढले आणि त्याला त्याच गडावरती आयुष्यभर अंधार कोठडीत ठेवलं. शिवाजी महाराजांनी हा स्त्रियांविषयीचा न्याय त्या काळात पाळला होता. आम्ही सुद्धा या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. आम्हाला सुद्धा या गोष्टी आजच्या काळात कुठेतरी समजल्या पाहिजेत. आता प्रश्न हा, त्यांनी त्या स्त्रियांचा मानपान केलेच आहे, पण आता पोटाला मानपानानंच काही मिळत नाही. पोटाला काहीतरी अन्नधान्याची गरज आहे, काम तर पाहिजे ना, हाताला काम पाहिजे. मग हाताला काम पाहिजे, मग काय करायला पाहिजे? हाताला काम करायला पाहिजे म्हणजे कुठेतरी काम दिलं गेलं पाहिजे. आमच्याकडे रोजगार हमी योजना आलेली आहे. रोजगार हमी योजना अर्धी तुमची अर्धी आमची, सह्या करून. बाकी तुमच्या गावात नसेल तसं, कारण तुमच्या गावातले सगळे लोक जागरूक दिसायला लागलेत, म्हणून मला असं वाटतं तुमच्याकडे तसं नसेल. आमच्याकडे बऱ्याचदा असं अवघड काम होतं. रोजगार हमी योजनेचं नाव नंबर सगळे घेतले जातात, फोटो चिटकवले जातात, जेसीबी बोलवला जातो, पूर्णच्या पूर्ण एका दिवसात काम करून घेतलं जातं. 200 आले तर तुम्हाला घ्या, आम्हाला 100 राहू द्या, सह्या करा. म्हणजे ही अवस्था आहे बघा. त्या काळात तसं नव्हतं. शिवाजी महाराजांनी स्त्रियांसाठी दुसरं काम केलं. दुसरं काम काय केलं त्या काळामध्ये? आपण जर आज बघितलं, एखाद्या वस्तू संग्रहालयात जर तुम्ही गेला, तर शिवाजी महाराजांच्या काळातली तलवार जर बघितली तर ती अशी उभी आहे, सरळ उभी आहे. आणि ही तलवार सरळ उभी आपल्याला माहिती आहे. पण शिवाजी महाराजांच्या काळाच्या अगोदरचा काळ जर तुम्ही बघितला तर तलवार अशी खोपडी कळतंय ना, बैलाचे शिंग असतात आपल्याला लगेच लक्षात येईल. मग अशी खोपडी तलवार अगोदर होती. पण मराठी माणूस, महाराष्ट्रातला माणूस किती उंचीचा आहे? ॲव्हरेज उंची सांगा सरासरी. कोणी 5.25 फूट, कोणी 5 फूट, 5.25 फूट. मग ॲव्हरेज म्हणजे सरासरी ते 5.5 फुटाचा आहे. 5.5 फुटाचा माणूस जर अशी खोपडी तलवार घेऊन उभा असेल आणि यवनाच्या, गनिमांच्या, शत्रूंच्या सैन्यात जर तो लढायला लागला असेल, बाहेरून आलेली सगळी गनिमा होती, बाहेरून आलेले सगळे लोक होते, तर ही लोक त्याच्यापेक्षा थोडी मोठी होती, 6 फुटापर्यंत होते, 6.25 फुटापर्यंत होते. मग त्यांची तलवार यांची तलवार, त्यांची उंची यांची उंची जमायचा का मेळ? मेळ जमायचा नाही. शिवाजी महाराजांनी इथं चेंज केला, इथं बदल केला. काय बदल केला? शिवाजी महाराजांनी बदल असा केला की ही तलवार अशी आहे ना, ती उभी करायची. म्हणजे आपली हाईट जरी नीटनाटकी नसेल, उंची जरी त्यांच्या तुलनेत नसेल, तर आपली तलवार तिथपर्यंत पोहोचली पाहिजे. पण आता तलवारी आडवी कशामुळे असली पाहिजे? कारण तलवार बॅलन्स झाली पाहिजे. आपल्या हातातून ती सटकेल नाही पाहिजे, तिचा तोल गेला नाही पाहिजे, म्हणून ती आडवी असायची. शिवाजी महाराजांनी उभी केल्यामुळे हातात तिचा सगळा मनगटावर तिचा बोज पडू लागला, वजन पडू लागलं. मग तो बोज वजन कमी करण्यासाठी शिवाजी महाराजांनी पुन्हा एक शक्कल लढवली. त्याला खालून थोडी मूठ वाढवली. बघा तुम्ही, मूठ वाढवली आणि त्या मुठीला थोडंसं अजून व्यवस्थित स्वरूप दिलं आणि ती लोखंडाची मूठ तयार केली. आणि मध्ये काय केलं? ती जर आपण आता लढायला लागलो तर बराच वेळ जर लढलं तर त्यामध्ये मुठीत काय होणार आहे? घाम येईल ना हाताला, आणि ते हातातून सटकण्याची शक्यता जास्त आहे, निसटण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून काय केलं? भरजरी वस्त्र त्याच्यामध्ये टाकण्याचं काम केलं. आता शिवाजी महाराजांनी एकट्याने सगळ्या तलवारी तयार केल्यात का? मग मावळे काय ते नुसते तलवारीच तयार करीत होते का? त्या मुठीच बसवत नव्हते. हे काम महिला मंडळींनी केलं. ते बचत गटाचं काम तेव्हाच झालं. आम्हाला आज वाटतं बचत गट आले, तेव्हाच बचत गट तयार झाले होते. महिला मंडळी एका जागेवर यायच्या आणि काय करायच्या? युद्ध नसेल त्या काळामध्ये, पाऊस पाणी पडलेला असेल, झडगं लागलं असेल तर काम काय होतं? तलवारी तयार करायच्या, त्याला झरी कपडे लावायचे. हे काम त्यांनी केलं. हा केवढा मोठा विचार शिवाजी महाराजांनी त्या काळात दिला. पण हा आमच्यापर्यंत आलाच नाही. आमच्यापर्यंत कोणी आणला का? आणलाच नाही. म्हणून ही आजची काळाची गरज आहे, ती आमच्यापर्यंत आला पाहिजे. हे सगळं महत्वाचं आहे. जाती निर्मूलनाच्या संदर्भात शिवाजी महाराजांनी काय केलं? धर्म सहिष्णुता शिवाजी महाराजांकडे होती. शिवाजी महाराज धर्मासाठी काय केलं? आज धर्माच्या नावावर दंगे उसळले जातात. हिंदू, मुसलमान, सवर्ण, दलित, या राज्यातला त्या राज्यातला नुसते दंगे चालू आहेत. गावात नाही ती चांगली गोष्ट आहे, कारण 12 बलुतेदार पद्धती आमच्याकडे थोडी बहुत अजून पण आहे. शिवाजी महाराजांनी त्यावेळेस घालून दिले. पण दंगे उसळायला लागले. दंगे होतात कारण काय होतात? कोणीतरी सांगतं की आमच्या मंदिरावर यांना दगडफेक केली, कोणी सांगतं मस्जिदीवर त्यांना गुलाल फेकला, कोणी सांगतं बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याची चप्पल हरवून यांना विटंबना केली, कोणी म्हणतं शिवाजी महाराजांच्या पुतळ्या यांना दगड मारला, आणि लागलेत आमचे भांडण. दोघाही माणसांनी समाजाला पुढे नेण्याचं काम केलं. तुम्ही त्या 2 माणसाच्या नावावर दंगे करता? किती शर्मेची गोष्ट आहे. मला काय सांगायचं? त्यांची धर्माबद्दलची, जातीबद्दलची सहिष्णुता आम्ही लक्षात घेतली पाहिजे.
शिवाजी महाराजांच्या संरचनेचा संदर्भ सांगत असताना मला हे सांगायचं आहे, आपण म्हणतो शिवाजी महाराज लढले, शिवाजी महाराज धर्मासाठी लढले, पण शिवाजी महाराज मी सांगतो धर्मासाठी लढले नाही, सत्तेसाठी लढले, स्वराज्यासाठी लढले, जनतेसाठी लढले, शेतकऱ्यांसाठी लढले. कारण शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये किती लोक होते, किती मुसलमान समाजाचे सरदार होते आपल्याला कदाचित कल्पना नसेल. शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता? दर्या सारंग दौलत खान. शिवाजी महाराजांचा सरसेनापती कोण होता? नूर खान. शिवाजी महाराजांचा तोफखानाचा प्रमुख कोण होता? इब्राहिम खान. शिवाजी महाराजाच्या घोड म्हणजे अश्वशाळेचा प्रमुख कोण होता? मोहम्मद सैस. शिवाजी महाराजाला हमेशा एक पर्सनल बॉडीगार्ड म्हणून काम करणारा मदारी मेहता. शिवाजी महाराजांचा वकील काजी हैदर. शिवाजी महाराजांच्या ज्या अफजल खानाच्या कोथळ्या बाहेर काढल्यात ना, ते वाघनखे पौसवणारा रुस्तुमे जमात. इतकंच नाही तर शिवाजी महाराजांचं एकमेव ऐतिहासिक चित्र उपलब्ध आहे, ते एकमेव चित्र काढणारा चित्र शिवाजी महाराजांचं एकमेव उपलब्ध आहे, मीर मोहम्मद त्याचं नाव, तोही मुसलमान आहे. एवढे सगळे मुसलमान अधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात काम करत असतील तर छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोध कसे बरं? हा विचार आम्ही केला पाहिजे, हे डोकं आम्ही लावलं पाहिजे, कारण ती आज काळाची गरज आहे. आमच्या पोराने शिकलं पाहिजे, ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. मग जातीवरल्या धर्माच्या संदर्भातले आंदोलन, धर्माच्या संदर्भातली जाळपोळ होणार आहे का? अजिबात होणार नाही, हे आम्हाला समजलेलं असेल. याच्या पलीकडची गोष्ट सांगत असताना मला हे सांगायचंय, अस्पृश्यता निर्मूलनाचं काम देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. ज्या वेळेस प्रतापगडाचं बांधकाम झालेलं होतं, हिरोजी इंदलकर शिवाजी महाराजांच्या काळातले इंजिनियर होते, अभियंता. शिवाजी महाराजांचा प्रतापगड जाऊन बघा. खरं तर मी पण अजून बघितलं नाही, कारण मी मराठवाड्याच्या बाहेर फिरलोच नाही. या मुलांची सगळ्यांची मजा आहे. खरं तर ती माझं भाग्य म्हणावं लागेल की त्या मुलांना असं वाटलं, म्हणजे तुमचा इम्रान असेल, तो कल्याण असेल, तो आज आला नाही, त्याचं उद्या परीक्षा आहे, क्षीरसागर असतील, हे सगळे लोक त्यांनी बोलवलं मला, ते माझं भाग्य समजतो मी. की बघा त्या काळामध्ये काय सांगत होतो मी, की प्रतापगडाची जी बांधणी केली ती त्या काळातल्या इंजिनियरने केली. ते काळातले इंजिनियर कोण होते पोरांनो? हिरोजी इंदलकर. कोण होते इंजिनियर त्यांच्या काळातले? शिवाजी महाराजांच्या हिरोजी इंदलकर होते. त्यांनी प्रतापगड बांधायला सुरुवात केली, प्रतापगडाची डागडुजी केली, चांगल्या प्रकारे प्रतापगड बांधून झाला आणि प्रतापगडावर भवानी मातेचं मंदिर देखील त्यांनी बांधलं. आणि त्याला असं वाटलं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताने या गडावरच्या भवानी मातेच्या मंदिराचं देखील उद्घाटन करावं, प्रतिष्ठापना त्या मूर्तीची करावी. आणि म्हणून त्यानं काय केलं तर शिवाजी महाराजांना बोलवून घेतलं. शिवाजी महाराज आपल्या मावळ्यासोबत त्या गडावरती आले आणि गडावर नवीन बांधलेला होता, गडाच्या कडा ते पाहत होते, या बाजूला जाय त्या बाजूला जाय. अचानक त्यांना अर्धवट कपडे घातलेली माणसं, काळे सावळ्या रंगाची माणसं कोपऱ्याला उभी राहिलेली बघितली. आणि मग शिवाजी महाराजांनी इंदुरकरांना प्रश्न केला, हिरोजी ती माणसं त्या ठिकाणी का बरं उभी आहेत? त्यावेळेस हिरोजीने सांगितलं, महाराज ते अस्पृश्य लोक आहेत. मग ती गडावर आली कशाला? हिरोजीने सांगितलं, महाराज त्यांनी गडाची बांधणी केलेली आहे, दगड फोडलेले आहेत आणि गडाच्या कडा तयार केलेल्या आहेत. इतक्यासाठी काय गरज होती त्यांचे? आणि महाराज त्यांनी अजून पुन्हा काम केले. काय केले? मंदिर बांधलं नाही म्हणजे त्यांनी, सगळे दगड आणून लावलेत, दगड आणून लावलेत. म्हणजे अजून काय काय केलं त्यांनी आपल्यासाठी? त्यांनी म्हणजे त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली, तुम्ही ती करणार आहेत आज. त्या मूर्तीला देखील घडवण्याचं काम त्या माणसाने केलेलं आहे. मग एवढं सगळं असताना ते लोक लांब का बरोबर त्यांना जवळ बोलवा म्हणे? महाराज ते अस्पृश्य आहेत म्हणे, जवळ कसे बोलवा म्हणे? महाराज म्हणले, अरे तुम्ही मला सांगा अस्पृश्यानं काय होतंय म्हणे? त्यानं आपला देव वाटेल ना म्हणे, कशाला बोलवायचं त्यांना जवळ? पण महाराज म्हणले, अरे तुम्ही मला सांगा, ज्या माणसानं गड बांधला, ज्या माणसाने मंदिर बांधलं, ज्या माणसानं त्याच्या हातानं त्या मूर्तीला घडवलं, त्याच्यावर त्याची सावली पडली नसेल, देव वाटला नसेल का? विश्वनाथ भट म्हणले, नाही महाराज तसं जमणार नाही, धर्मशास्त्र असं सांगतंय की त्यांचा आपल्याला. पण विश्वनाथ भटाला त्यांनी सांगितलं की स्वराज्याच्या कामी आलेला प्रत्येक माणूस पवित्र अपवित्र नाही, अस्पृश्य नाही, तो मावळा आहे. आणि प्रत्येक माणसाची जात तिथं शिवाजी महाराजांनी कधीच पाहिली नाही, तो मावळा म्हणून बघितला. आणि त्या माणसाच्या हाताने त्यांनी त्या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना केली. याच्या पलीकडे राजानं काय केलं हे तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी आहेत, कितीतरी गोष्टी आहेत, त्या अतिशय रम्य आहेत आणि अतिशय आपल्याला आपले डोळे उघडणारे आहेत. मग हे शिवाजी महाराजांचं राजेपण आम्हाला कोणीच कधी सांगत नाही. कोणाचं काय पण, कशाचं काय पण, शिवाजी महाराजांचं राजेपण तुमच्यासाठी काय पण काहीतरी असतं. गाड्यावर लिहिलं असते, पाठीमागे लिहिलं असते, मागच्या टपरावर लिहिलं असते छत्रपती. मागच्या टपरावर छत्रपती. पावसाळ्यात काय होतं किंवा एखाद्या नालीच्या गटारातून ती गाडी गेली ना तर छत्रपतीवर सगळं येऊन उठतंय, तरी आम्ही छत्रपती लिहितो. किती अवघड, म्हणजे मला ते फार किळसवाणं वाटतं, सांगावं की नाही हे पण वाटतं कधी कधी. ही आमची
कुठं डोकं आमचं काम का करत नसेल या सगळ्या गोष्टीवर? आम्ही ते काम, डोकं आमचं काम केलं पाहिजे डोक्याला, एवढंच मला सांगायचं. मी काय सांगितलं आतापर्यंत? मी शेतकऱ्यांबद्दल शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन सांगितला, मी शेतकऱ्यांच्या नंतर स्त्रीबद्दलचा शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन सांगितला, जाती व्यवस्थेच्या संदर्भातला मी शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन सांगितला. शिवाजी महाराजांच्या संदर्भातला मला फक्त आता शिवाजी महाराजांनी जे गनिमी कावा ज्याला आपण म्हणतो, ज्याला शिवनीती म्हणतो, ती काय छत्रपती शिवाजी महाराजांची होती ते मला तुम्हाला सांगायचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मरण्यासाठी प्रत्येक मावळा का तयार झाला हे मला तुम्हाला सांगायचं. आज आमच्या राजकारणासाठी आम्ही कोणी मरतोय का, जीव द्यायला तयार होतो का? आज आमची परिस्थिती बघा. कोणीतरी सांगेल का या माणसासाठी तुम्ही तुमचा जीव द्या? असं नाही होणार. कोणीच कोणासाठी जीव द्यायला आज तयार नाही. पण त्या काळात शिवाजी महाराजांसाठी जीव देण्यासाठी बरेच लोक तयार होते. शिवा नाभी नावाचा व्यक्ती तुम्हाला माहित असेल, त्याचं तुम्ही कार्यकर्तृत्व ऐकलं असेल. पन्हाळ्याच्या गडावर सिद्धी जोहराने दिलेला मोठा वेढा आपल्याला आठवतोय. नेताजी पालकर आणि सिद्धी हिलाल यांनी बाहेरून काय केलं, त्या वेढ्याला तोडण्याचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी नेताजी पालकर असे अयशस्वी झाले आणि महाराजांना गडावर अडकून पडावं लागलं. पन्हाळ्याचा तो वेढा सुटता तयार नाही. ज्या गडावरची रसद संपायला लागलेली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना काळजी वाटायला लागलेली, गडावर असणारे मावळे आणि आम्ही स्वतः कसं जगावं, धान्य संपलेलं आहे, आता करायचं काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी ही माणसं उगाच सांभाळली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, शिवा नावाला सांगितलं की हा छत्रपतीची ऍक्टिंग करू शकतो, फार कलाकार चांगला आहे आणि दिसायला पण जरा माझ्यासारखाच आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांसाठी त्यांनी प्रस्ताव मांडला, तुम्ही माझं रूप घ्यायला तयार आहे का? शिवा नाभी तयार झाला. शिवा नाव्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख धारण केला. तो जिरे टोप आहेत ते त्या पद्धतीचे आळतीत कपडे घातले आणि शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून अश्रू टपटपायला लागले. अरे मी काय काय करतोय हे मला कळतंय का? त्या पद्धतीनं ते शिवाजी महाराजांना विचारायला लागले, शिवानावी तुम्हाला आता कसं वाटतंय, तुम्हाला काय वाटतंय? शिवानावी म्हणायला लागले, अहो राजे मला किती अभिमान वाटतोय की मी आज शिवाजी महाराजाचा वेश धारण करून, एवढा जिरे टोप घालून, हातामध्ये तलवार आणि या पद्धतीनं काय माझा रॉब आहे. शिवाजी महाराजांनी त्याला मिठी मारली आणि सांगितलं, अरे बाबा तुला तुझं आयुष्य त्या ठिकाणी तोलावर लावावं लागतंय. किती अवघड प्रसंग आहे बघा शिवाजी महाराजांच्या काळातला. का शिवा नावी तिथं गेला असताना त्या पालखीमधून गेल्यानंतर त्या ठिकाणी सिद्धी जोहर त्याला जाऊन भेटणार होता. राजे तुम्ही या बसा, जेव्हा खावाची सोय करतो असं म्हणणार होता का? सापडला, धरला आणि धरलाच जाणार होता 100%. तहाची बोलणी करायचं म्हणून जाणार होता आणि बोलताना लक्षात येणार होतं म्हणून शिवानावी खाली गेला. शिवानावी खाली गेल्यानंतर शिवानावी तिथं उतरला आणि उतरल्यानंतर काय झालं तर शिवाजी महाराज असल्यासारखं नाटक त्याचं सुरू झालं. सिद्धी जोहर आपल्या त्याला तहाची बोलणी सुरू झाली. पण तहाची बोलणी सुरू झाल्यानंतर फाजल खान, अफजल खानाचा मुलगा फाजल खान तिथं होता आणि फाजल खानानं त्याला खालून वरून बघितलं, हा शिवाजी असा कसा शिवाजी असू शकतो? शिवाजी तर भयंकर माणूस आहे. शिवाजी बघितल्यानंतर अंगाचा थरकाप होतो आणि तो माणूस इतका चतुर माणूस असणारा, तो इतक्या सहजासहजी तहाची बोलणी करायला आला कसा? हा शिवाजी नसलाच पाहिजे, शिवाजी नसलाच पाहिजे म्हणून सुरुवात झाली. शिवाजी महाराज ओळखायचा कसा? कोणालाच ओळखायला येत नव्हता. शिवाजी महाराज जवळून कोणीच बघितलेला नव्हता. पण त्या फाजल खानानं शिवाजी महाराजाला कधी बघितलं होतं? अफजल खानाच्या वधाच्या वेळेस बघितलं होतं. कारण अफजल खानाचा वध ज्यावेळेस झाला त्यावेळेस त्या अफजल खानाची फाजल खान तो सोबत होता, तो मुलगा, आणि त्यांना बघितलं होतं की कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्याने शिवाजी महाराजावर केलेला वार, शिवाजी महाराजाच्या या कपाळावर लागलेली खून आज असली पाहिजे आणि ती खून मला या शिवाजी असणाऱ्या च्या कपाळावर दिसत नाही, म्हणजे हा शिवाजी असला नाही पाहिजे. हा शिवाजी नसणारे ओळख पटली. शिवाजी महाराज इथं नाहीत. शिवाजी महाराज जसा वेढा थोडा सैल झाला, ढिला झाला, शिवाजी महाराज दुसऱ्या बाजूने विशाळगडाकडे प्रयाण केलं, निघून गेले. आणि शिवाजी महाराज जसे दूर जातील, जेवढं दूर जातील तेवढा प्रयत्न कोण करत होता? शिवानावी करत होता. बोलण्यामध्ये त्यांना त्यांच्या अडकून ठेवत होता. पण जेव्हा लक्षात आलं शिवानाव्याला त्या ठिकाणी संपवण्यात आलं, अरे ज्या शिवाजी महाराजाचं तोंड, ज्या शिवानाव्याची पाठ तुम्हाला पाहायला भेटली नाही, तो शिवाजी महाराज तुम्हाला काय पाहायला भेटणार आहे, असं त्या ठिकाणी शिवानावी म्हणलं. म्हणजे या सगळ्या गोष्टी आम्हाला कळल्या पाहिजेत की माणसं त्यांच्यासाठी का मरायला झाली. कारण एक शिवानावी गेला तर चालेल, 1000 शिवानावी गेले तरी चालेल, पण जो स्वराज्य निर्माण करणारा छत्रपती आहे तो शिवाजी महाराज जाता कामा नये. आणि म्हणून बाजीप्रभू देशपांडेंनी देखील पावनखिंड लढलेली आपल्याला माहिती. पण इतकं सोपं नाही या गोष्टी करणं. आग्र्याची सुटका कुणाला माहिती आहे? आग्र्याची सुटका आम्हा सगळ्यांना माहिती आहे. कशी आग्र्याची सुटका झाली? मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जात ही 2 माणसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याला नेली आणि स्वतःचा बाळराजा संभाजी याला पण सोबत घेऊन गेले.
आणि सोबत घेऊन गेले असताना जिजामातेने सांगितलं होतं, महाराजांना तुम्ही घेऊन जाऊ नका, तुमच्या जीवाला दगाफटका झाला तर फार अवघड होईल आणि या स्वराज्याला कोण सांभाळेल, स्वराज्याचं काम अर्धवट पडेल. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, मी या संभाजीराजांचा जामीन घेतो आणि संभाजी महाराजांना सुखरूप घरी पोहोचवतो. आणि मग जिजामाता तयार झाल्या, ही माणसं निघाली. जयसिंग राजा बघा, पण शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला तो सगळ्यात नामुष्कीचा पहिला कुठला गोष्ट होती तर आग्र्याला जाणं. कारण आग्र्याला जाण्या अगोदर पहिली गोष्ट काय झाली होती तर पुरंदरचा तह झाला होता. पुरंदरचा तह का झाला होता मी सांगतो. राजपूत सरदार असणारा मिर्झा राजे जयसिंग आणि त्या ठिकाणी औलाद खान, ही दोन माणसं काय झाली तर शिवाजी महाराजांवर चाल करून दक्षिणेला आली. शिवाजी महाराजांच्या असणाऱ्या सगळ्या राज्यामध्ये धमाकूळ त्यांनी घातला. गावची गाव उद्ध्वस्त करायला लागली आणि उद्ध्वस्त करायला लागली. शिवाजी महाराजांनी प्रयत्न केला, पण प्रयत्न करून काही फायदा नव्हता, कारण त्यांनी आणलेलं सैन्य खूप होतं आणि त्यांनी चालवलेला धुमाकूळ फार मोठा होता. मग कसल्या प्रकारची अडवणूक करता येत नव्हती. शिवाजी महाराजांना जाऊन सरळ त्यांच्याशी तहाची बोलणी करावी लागली. 23 किल्ले शिवाजी महाराजांना त्यांना द्यावे लागले. शिवाजी महाराजांनी त्यांना 23 किल्ले परत केले. त्या लोकांना मिर्झा राजे जयसिंगांना असं वाटलं की आता आपण केलेली स्वारी यशस्वी झालेली आहे आणि मग त्यांनी 23 किल्ले घेतले आणि अकबराला सांगितलं की आपल्याला शिवाजी महाराज शरण आलेला आहे, शिवाजी महाराजांना तह तयार झालेला आहे आणि आपले असणारे 23 किल्ले आपल्याला परत केलेले आहेत, तुम्ही हा तह मान्य करा, तुमची सही त्याच्यावर करा. औरंगजेब बादशाह होता. औरंगजेब बादशाह असा झाला नव्हता. औरंगजेब बादशाहनं विचार केला, अरे काय अवघड काम झालं, या माणसानं शाहिस्तेखान माझे मामा घुमवले, अफजल खानाचा वध केला, इतके बहादूर खानाला पळून लावलं आणि मिर्झा राजे जयसिंग पुन्हा जाऊन बसले, आपलेच 23 किल्ले आपल्यालाच परत दिले. बादशाह तयार होत नव्हता तहाला. बादशाहनं पुन्हा फरमान काढलं आणि बादशाहला सांगितलं, मी तहाला तयार होतो, माझी 50वी जयंती, माझे 50वा वाढदिवस कुठे आहे? आग्र्यामध्ये. शिवाजी महाराजाला तिथं माझ्या वाढदिवसाला हजर राहायला सांगा, तर मी ती मान्य करतो. शिवाजी महाराज ते त्या आग्र्याला त्यासाठी गेले होते पुरंदरच्या तह, पण औरंगजेबाने सगळा घातपात केलेला याच्या अगोदरचा इतिहास शिवाजी महाराजांना जिजामातेला माहित होता, म्हणून घाबरत होते जायला. पण गेले पोहोचले, राहिले त्या ठिकाणी. आपल्याला सांगितलं तर शिवाजी महाराज पेटाऱ्यातून परत आले. अरे एवढं सोपं नाही पेटाऱ्यातून परत येणं. शिवाजी महाराजांनी प्रयत्न केला. एक दिवस शिवाजी महाराज, आता ते तुम्हाला माहिती आहे राजदरबारात काय अपमान झाला, मान झाला, सन्मान झाला, पुढे ते त्यांना नजरकैदीत ठेवण्यात आलं, त्यांची तब्येत बिघडली असं त्यांनी जाहीर केलं. मग पेटारे वाटवायला लागले, मिठाईची पेटारी, किंवा माझी तब्येत चांगली होईल, आता उपचाराचा माझ्यावर काही परिणाम होत नाही. पण ज्या वेळेस त्यांनी असं चेक केलं, त्यांचा सेला जो होता, त्यांचा जो त्या पद्धतीचं वस्त्र होतं ते त्यांनी त्या पेटाऱ्यात टाकलं, तर पेटारा पूर्ण चेक करून बाहेर जात होता. पेटाऱ्यात बघितलं आणि मग चेक करण्यात आलं की अरे पेटाऱ्यामध्ये हे कपडा कसं काय आला. म्हणजे त्यांनी पेटाऱ्यावर लक्ष देणारी माणसं कडक होती. शिवाजी महाराजांच्या हे लक्षात आलं की पेटाऱ्यातून पळता येणार नाही. पोरावत शिवाजी महाराज पेटाऱ्यातून पळले नाही. त्यांनी डोकं लावलं, त्यांनी शिवनीती वापरली, गनिमी कावा वापरला. त्यांनी काय केलं, त्यांनी लक्ष दिलं, ड्युटीवर येणारा माणूस सकाळी 6ला आला तर संध्याकाळी 6ला जातो, संध्याकाळी 6ला आलाच म्हणून सकाळी 6ला जातो. ही ड्युटी असतात की नाही आपल्याकडे, मग त्या काळात पण असल्या पाहिजेत की नाही. मग शिवाजी महाराजांनी हे हेरलं, सकाळी 6ला येणारा माणूस संध्याकाळी 6ला जातो, संध्याकाळी 6ला येणारा माणूस सकाळी 6ला जातो, अशा ड्युट्या बदलत राहतात. हिरोजी फर्जत सकाळी 6ला, रोज सकाळी 6ला फिरायला जाणारे होते, कारण हिरोजी फर्जत फिरत होते त्या आग्र्यामध्ये आणि आग्र्यात काय चाललंय, कसली व्यवस्था आहे हे सांगण्यासाठी शिवाजी महाराजाला पुन्हा एकदा परत येत होते. म्हणजे 6च्या अगोदर हिरोजी फर्जत फिरायला जायचे. एक दिवस असा ठरला एक दिवस की शिवाजी महाराजांना तिथून निघून जायचं. शिवाजी महाराजांना निघून कसं जाता येणार आहे. शिवाजी महाराजांची आयडिया होती 6च्या अगोदर हिरोजी फर्जत जातात रोज, आज मी हिरोजी फर्जत म्हणून जाणार. आतापर्यंत शिवाजी महाराजांचा वेश धारण लोकांनी केला होता, यावेळेस शिवाजी महाराजांनी हिरोजी फर्जतांचा वेश धारण केला आणि सकाळी 6च्या अगोदर उठले आणि पाय म्हणजे फिरायला म्हणून निघाले. कारण लोकांना माहित होतं शिवाजी महाराज आता बिमार पडलेले आहेत, त्यांची हत्यावस्था आहे, त्याला काय पुढे जाता येणार नाही, म्हणून त्यांनी नोंद घेणं पुन्हा सोडलं होतं. बऱ्याचदा आमच्याकडे अशा व्यवस्था होतात, नोंद घ्यायची असते, घेत नाही, जा आपलाच माणूस आहे. मग शिवाजी महाराज देखील हिरोजी फर्जतच्या सकाळी जे तांबडं फुटतं त्या दरम्यान निघून गेले. 6 वाजताचा जो शिपाई होता, 6ला त्याची ड्युटी संपली, तो 6चा शिपाई निघून गेला. 6चा दुसरा सकाळचा 6चा येऊन उभं टाकला आणि त्याच वेळेस मग खरे हिरोजी फर्जत उभा राहिले. खरे हिरोजी फर्जत कुठं आले, त्या महालाच्या बाहेर आले. त्यांनी अशी जांभळी देत म्हणले, आज जरा उठायला उशीर झाला, फिरायचं राहून गेलं, पण आता फिरायला जातो. शिवाय हिरोजी फर्जत जे फिरायला गेले पुन्हा वापस आले नाही. मदारी मेहतर शिवाजी महाराजांसोबत होता. मदारी मेहतराची सुटका कशी करणार, मदारी मेहतरची ऍक्टिंग बघा कशी. शिवाजी महाराजांच्या अंगावरती शाल असते, ती शाल टाकली, त्याच्या हाताखाली काय टाकले, उशा टाकल्यात, लोड टाकलेत. शिवाजी महाराजांचा जिरेटोप समोर दिसेल, कोणी डोकून पाहिलं तशा पद्धतीने ठेवला, हातातलं कडं ठेवलं, मुद्या ठेवल्यात आणि काय केलं,
शिवाजी महाराज इथं झोपलेले आणि त्यांचे हा पाय दाबतोय. शिवाजी महाराजांचे पाय दाबताना हा हिरोजी फर्द दिसायला लागले, सॉरी मदारी मेहतर दिसायला लागलेला आहे. सैनिक आत येऊ नये, सैनिकांनी बघू नये, बघितलं तर त्यांना लगेच शिवाजी महाराज दिसावे, त्यांनी लगेच निघून जाऊ. अशा प्रकारचं ते प्लॅनिंग होतं, अशा प्रकारचा तो गनिमिकावा होता, अशा प्रकारची ती शिवनीती होती. मग काय झालं, दुपारचा नमाज झाला आणि पोलाद खान जो रक्षणाला ठेवला होता की शिवाजी महाराजांना पळून जाणे म्हणून तो पोलाद खान आला. पोलाद खानानं बघितलं की शिवाजी महाराजांची अवस्था अत्यंत आहे, कारण शिवाजी महाराज अजून पण झोपलेले आहेत. आणि याच्या अगोदर मदारी मेहतर आला होता आणि मदारी मेहतर आल्यानं मदारी मेहतरानं काय केलं होतं, आत बाहेर येऊन जे रडायला लागलेला आहे, कारण तो 16 वर्षाचा होता मदारी मेहतर. तो रडायला लागला आणि रडताना काय म्हणतो, शिवाजी महाराजांची अवस्था आता अत्यंत बेकार आहे म्हणे, आता काय औषध पाण्याचा इलाज पण होत नाही. रात्रीच वैद्य आले होते, चेक करून गेले, शिवाजी महाराजांना आता कष्ट असह्य झाले होते म्हणून शिवाजी महाराजांना झोपण्याचं औषध दिलंय आणि शिवाजी महाराज आता लवकर काय उठत नाही. एक काम करतो, रात्री सुचवलेलं औषध मी जाऊन घेऊन येतो, तोपर्यंत तुम्ही शिवाजी महाराजांना लक्ष द्या. बघा, मग हिरोजी परत रडत रडत या सगळ्या गोष्टी म्हणले, मदारी मेहतर या गोष्टी रडत रडत म्हणून निघून गेले. जे निघून गेले तर पुन्हा औषध घेऊन परत मिळाले नाही, त्या औषधाला पण द्यायला सापडले नाही. दुपारी पोलाद खान आला, पोलाद खानानं चेक केलं, शिवाजी महाराज अजून झोपलेले. शिवाजी महाराजांकडे गेलो आणि सांगितलं, राजा आपको कुछ अच्छा नहीं लग रहा है, अभी आपकी तबीयत कैसी है. राजा बोलायलाच तयार नाही. राजा नाही तेच बोलणार कुठं. पुन्हा विचारलं, राजे दिन ब दिन आपकी तबीयत और बिगड़ती जा रही है, कुछ दवा का असर नहीं हो रहा है, असं तसं दवा का भी असर नहीं हो रहा है. शिवाजी महाराज बोलायलाच तयार नाहीत. मग काय केलं, यांना हळूच करून शिवाजी महाराजाला त्रास होणार नाही आत त्या काय केलं, त्यांच्यावरचा तो चादर ती शाल ओढली आणि बघितलं तर काय शिवाजी महाराज नाही. धक्का बसला त्याला, किती वॅटचा धक्का असेल, हार्ट अटॅक सारखाच असेल की नाही. आणि त्यानं म्हणला, हे अल्लाह क्या हो गया, अब औरंगजेब मुझे जिंदा नहीं छोडेगा. आणि मग धावत पळत औरंगजेबाच्या दरबाराकडे गेला. औरंगजेब दरबारात जातो तोपर्यंत 1:30 वाजलेला होता आणि सकाळी शिवाजी महाराज 6लाच गेले होते. आणि दुसरी शिवनीती मला तुम्हाला सांगतो, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये नेमका रस्ता कुठे, नेमकी वाट कुठे, खूनगाठी काय होते सांगतो. शिवाजी महाराजाला आग्रा तितकंसं माहीत नव्हतं. शिवाजी महाराज आग्र्याला प्रथम गेले होते, संभाजी महाराज आग्र्याला प्रथम गेले होते. पण सांगा, संभाजी महाराज रामसिंगाबरोबर जयसिंगराज जो होता राजा, त्याच्या मुलासोबत ते आग्रा फिरलेले होते. कुंभाराचं घर ठरलेलं होतं, त्यांच्या भेटीचं स्थळ होतं, तिथून 2 घोडे घ्यायचे, निघून जायचं असं ठरलेलं होतं. आणि म्हणून मग घोडे जाणार कुठं, शिवाजी महाराज जर बाहेर आले त्या महालाच्या पण जाणार कुठं, तर त्यांनी काय केलं होतं, त्या कुंभाराची भट्टी एका मोठ्या मैदानात, मोकळ्या मैदानात, जो मैदान दक्षिणेकडे जातो त्या राज्याच्या आग्र्याच्या बाहेर जातो, तिथं पेटती 3 महिने पेटती ठेवली होती. शिवाजी महाराज जर दिवसा बाहेर आले तर त्यांना काय दिसलं पाहिजे, ते धुपण दिसलं पाहिजे, शिवाजी महाराज त्या दिशेने गेले पाहिजेत, तो वनवा दिसला पाहिजे. रात्री शिवाजी महाराज जर बाहेर आले, रात्री शिवाजी महाराजांची सुटका झाली तर शिवाजी महाराज त्या आगीच्या वनव्याकडे पाहून तिकडे गेले पाहिजे, कारण शिवाजी महाराजांची ती दिशा आहे. ही त्यांची खूनगाठ होती, हे ठरलेलं होतं. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज देखील अर्धवट त्या दिवशी अर्धवट त्यांनी ते सभागृह त्यागलं किंवा तो राजदरबार त्यागला आणि तब्येत बरी नाही म्हणून बाहेर आले, ते पुन्हा अजून बाहेर आहेत. म्हणजेच शिवाजी महाराजांच्या या प्लॅनिंग मध्ये जर चूक झाली असती तर काय झालं असतं, स्वराज्य, शिवराय आणि सगळेच तिथं थांबलं असतं. आज आम्हाला जयंती साजरी करायला विषय तितकासा किंवा स्वराज्य आम्ही तयार केला असं मिळाला नसतं. मित्रांनो, मला काय सांगायचं तुमच्या लक्षात येत असेल, मला सांगायचं शिवाजी महाराजांकडे असणारी शिवनीती काय होती, ती नीती आम्ही समजून घेतलं पाहिजे. आजच्या वास्तवाची परिस्थिती फार वेगळी आहे. मला वास्तवाचं बोलताना जास्त अजून वाटतं की अजून आपण आपल्यावर बोललं पाहिजे. आमच्याकडे मोबाईल आलेत पण आमचं बोलणं काही सुधारलेलं नाही. काय चाललं रे, कसं काय, बोलणं सुधारलेलं नाही. आमच्याकडे रस्ते सिमेंट कॉन्क्रीट झाले पण आमचं चालणं काही सुधारलं नाही. रात्री संध्याकाळी बऱ्याच लोकांना सवयी असतात, त्यांचं चालणं काही बरोबर नसतं, ते आपल्याला माहिती आहे. शिवाजी महाराजांच्या मावळ्यामध्ये एकही मावळा व्यसन करून काय कुठं गेलाय, त्यानं व्यसन केलं असं आपल्याला पाहायला भेटत नाही. ना पोडी खाणारा, ना दारू पिणारा, ना गांजा वाढणारा कोणीच नव्हता. ते काळात त्यांचं महात्म्य त्यांचं, आणि स्वतः शिवाजी महाराजांनी कुठलंही व्यसन केलं नाही. तर आमची अवस्था वेगळी. आमचे लोक चंद्रावर गेले, सूर्यावर नाही जातील भरपूर, चंद्रावर गेलेत, ग्रहावर गेलेत, सगळ्या ग्रहावर पोहोचलेत. आमच्या गावात चांगली गोष्ट आहे की शेजारचं काय चाललंय आम्हाला चांगलं माहित असतं. आणि शहरातली अवस्था अशी, वर्ष एका फ्लॅटमध्ये राहणारा माणूस दुसऱ्या फ्लॅटमध्ये कोण राहिलंय, आणि मग इतकी बेकार अवस्था आहे, 3-3, 4-4 दिवस शेजारच्या फ्लॅटमध्ये मेलेली म्हातारी कुणाला माहित नाही. हे आमचं चलणं सुधारलं पाहिजे, संस्कार आम्हाला मिळाले पाहिजेत. आणि संस्कार मिळाले तर आमचा समाज घडेल. आणि संस्कार कोण देईल, संस्कार जिजामाता.